तर नेक्स्ट आमचे स्टुडंट आहे ज्यांनी टोटल कोर्स कंप्लीट केला. त्यांचे अनेक एक्सपिरियन्स चांगले होते शेअर मार्केटमध्ये. काही ठिकाणी वाईट पण होता. पण हेतू चांगला होता की मला शिकूनच पुढे जायचंय. त्यांचा एज हा क्रायटेरिया कुठेतरी आम्ही मध्ये मध्ये चर्चा पण केली त्या विषयावर. पण त्यांनी ते कधीच मला असं जाणून नाही दिलं की मला वेगळं वाटतंय, खूप हेवी वाटतंय किंवा इतर ज्या काही असेल टेक्निकल प्रॉब्लेम येते काहीतरी आहे. पण त्यांनी कधी पण ती गोष्ट ऍक्सेप्टेबल केली. तर त्यांच्याकडूनच आपण ऐकूया त्यांना कसा वाटला क्लास. तो त्यांचं इंट्रोडक्शन त्यांनी दिलेलं होतं, पण तरी मी परत आग्रह करेल की तुमचं नाव, तुमचं प्रोफेशन, तुमचं सर्व जे काही आहे अनुभव शेअर करा सर. हॅलो एव्हरीबडी. माझा परिचय असा आहे की मी सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त अधिकारी म्हणून आहे. 2020 साली मी रिटायर झालो. आज माझं वय 62 वर्ष आहे. निवृत्तानंतर माणसाने घरी बसावं, आराम करावा असं जनरली एक मेंटॅलिटी असते. पण मग वेळ घालवण्याकरता काहीतरी आपण रंगवा म्हणून पाहिजे म्हणून माणूस शोधतो काहीतरी हॉबीज वगैरे. विनाकारण रिकाम बसून राहिला तरी त्याचे ड्रॉबॅक भरपूर आहेत. अशा घटना घडलेल्या की काहीच कुठं आपलं मेंटली स्ट्रेस नाही दिला किंवा फार आयुष्य झाला की आयुष्यात मी सगळं काय केलं, आता मी आराम करेन, तर ते चुकीचं होतं. आणि त्या पॉईंट ऑफ व्ह्यू माझे काही हॉबीज आहेत ते डेव्हलप करायचा प्रयत्न करतोय. आणि एक शेअर मार्केटचा मला माझ्या भावाने सल्ला दिला होता की आता निवृत्त झाला प्रयत्न कर, शेअर मार्केटचं काहीतरी जमेल तर कर. आणि ऑब्व्हियसली मी ते डेबिट अकाउंट डाउनलोड केलं एक, मी ते पैसे टाकले आणि ते काम सुरू केलं. पण व्हायचं काय, पैसा येताना दिसायचं पण जाताना लक्षात येत नव्हतं. पण लक्षात आलं की त्याचं नुकसान खूप होतं. पण मला कुठेतरी एक प्रॉपर गुरु किंवा टीचर किंवा मार्गदर्शक याची गरज भासली आणि योगायोगाने मला सरांचं रेफरन्स मिळालं आणि मी सरांकडे क्लास लावला. क्लासबद्दल बेसिकली सिलेबस बद्दल काय सांगायचं असेल तर माझ्या आधी मिस्टर भट यांनी जवळपास सगळं सांगितलं. त्यामुळे मी सिलेबस परत रिपीट करणार नाही, ओव्हरऑल जनरल आपल्याशी बोलेल. तर कुठल्याही क्षेत्रामध्ये आज आपण जातो जोपर्यंत आपल्यामध्ये पूर्ण आत्मविश्वास असत नाही तोपर्यंत आपण त्या यशस्वी होत नाही. आणि जर तुम्ही एखाद्या बिझनेसमध्ये जाताना जर तुम्हाला कोणी प्रॉपर गायडन्स दिला आणि तुमच्यातला कॉन्फिडन्स बिल्ड केला तर मग तुम्हाला त्या धंद्यामध्ये कोणी मागे घेऊ शकत नाही. तर कुठला काय असं हा मागे घेऊ शकत याचा अर्थ असा नाही की तुम्ही फार जोरात पुढे जाणार आहे आणि भरपूर पैसे कमवणार असं नाही. कुठल्याही स्पीडने जा, पण मग एक आहे की तुम्हाला परत बॅक साईडला यायची गरज पडत नाही जर प्रॉपर गुरु तुम्हाला भेटले तर. तर त्या दिवशी जर विचार केला तर सरांचा जो मला व्यक्तिगत अनुभव आहे तो खूप छान आहे. व्यावसायिकपणा सरांकडे नाही आहे, पूर्णपणे समर्पित भावना आहे. आश्चर्य हे वाटलं की इथे जे आम्ही 4-5 ग्रुप असतो आणि काही ऑनलाईन 2-3 मेंबर असतात प्रत्येक वेळी, तर प्रत्येकाला विचारून त्याच्याकडनं समजणं हा होकार जोपर्यंत प्रत्येकाकडे येत नाही तोपर्यंत सर तो विषय सोडत नाही, कंटिन्यू सांगत राहतात, रिपीट करत राहतात. मी बऱ्याच सरांना त्रास दिला, बऱ्याच क्युरियस केल्या आणि आधीचे क्युरियासिटी असते. आणि माझं थोडस व्यक्तिगत प्रिन्सिपल किंवा स्वभाव असं की एखाद्या जर करायचं असेल गोष्ट एनी फील्डमध्ये तर यू शुड बी ट्राय टू बिकम मास्टर. अर्धवट घेऊन कुठलंही काम करू नका. त्यामुळे मला जास्त प्रश्न उपस्थित की हे असं तर असं का, तसं तर तसं का, किंवा मी शिकतोय ना मग मला पूर्ण माहिती पाहिजे की उद्या भविष्यात माझ्याकडे चुका व्हायला नको. हा त्याचा मागचा उद्देश होता आणि तो उद्देश साध्य करण्याकरता माझ्या स्वार्थपणे सरांना मी खूप त्रास दिलाय प्रश्न विचारून आणि सगळ्या उपस्थित करून. पण सरांनी कधी हेक्टिक झाले नाही सर, कधी कंटाळलं नाही आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टी शांतपणे त्यांनी उत्तर दिले आणि समजून सांगितलं. माझ्या मनात आजच्या तारखेला काही कुठल्या प्रकारचा प्रश्न उपस्थित नाही आहे. मी जानेवारी पासून शेअरचं काम करायचो, पण त्याला एक चांगला शब्द माझ्याकडे असा आहे, ब्लाइंड ट्रेडर. आंधळा मनुष्य असतो, त्याला जायचं असतं कुठं माहिती असतं पण त्याला रस्ता दिसत नाही, मग तो अडखळत पडत झडत कुठेतरी जायचा प्रयत्न करतो आणि एंड ऑफ द डे तो त्याच्या डेस्टिनेशन पर्यंत कधीच पोहोचत नाही. कुठेतरी पडतो, कुठेतरी त्याला लागतं आणि तो थांबतो की नाही शक्य माझ्याकडे. पण अशा वेळेला कोणीतरी आला आणि त्याचा हात धरला त्याचा आणि त्याला प्रॉपर गाईड करत पुढे येऊन गेला
तर त्याला ते डेस्टिनेशन नक्की मिळतं. बरोबर. तसं आमच्या बाबतीत झालंय. आम्ही आंधळे ट्रेडर होतो. अंदाजे काहीतरी करायचो आणि भरपूर नुकसान हाताशी घेऊन बरं रडून तरी कुठं रडणार आहे? आपली चुकी असते. हो. कोणाला सांगितलं तर ते म्हणणार बाबा तुम्हाला कळत नाही का तुम्ही कशाला यातून पैसे अडकवतात. त्यामुळे आपलेच दात आपले तोंड असं व्हायचं. पण प्रॉपर ज्या गाईड मिळाला आणि त्यांनी सगळे मार्ग सांगितले काय चुका आहेत. महत्वाचं असं असतं जनरली चांगलं चांगलं प्रत्येकजण सांगतो, शिकवतो. पण त्याच्यामध्ये वाईट काय आहे ते पण सांगितलं पाहिजे. त्यामुळे आपण त्या चुका करत नाही. सरांची ती हातोटी आहे की ते निगेटिव्ह पॉईंट पण सांगतात आणि पॉझिटिव्ह पॉईंट पण सायमेल्टेनियसली सांगतात. ओव्हरऑल क्लासचा जर विचार करायचा म्हटलं तर आय एम व्हेरी मच हॅपी. आणि मी हॅपी काय आता पोलीस डिपार्टमेंटचा मनुष्य आहे, कायद्याचा मनुष्य आहे, पुराव्याशिवाय बोलणं मला योग्य वाटत नाही. नुसतं हवेत गोळीबार करणं काही चांगलं नाही. तर सर साक्षीदार आहे आणि माझे बाकी इतर कलिग पण साक्षर आहे. ज्यावेळेस क्लास करून मला 3 की 4 दिवस झाले त्यावेळेस म्हटलं सर माझ्या मुलाला पण आपला क्लास लावायचा आहे आणि त्याची फ्रेंड आहे तिला पण क्लास लावायचा आहे. ऑब्विसली यू कॅन अंडरस्टँड की मी जर माझ्या मुलाला किंवा आणखी कोणाला क्लास लावायला सांगतो घरच्या ब्लड रिलेशनला मला एक्सपिरियन्स चांगला असेल म्हणून मी ट्राय केलेला आहे किंवा सांगितलेलं आहे. तर त्या पण टायमाने एवढं उदाहरण पुरेसं आहे की सरांचा क्लासचा मला खूप फायदा होतोय झाला आहे आणि भविष्यात होणार आहे. आता क्लास संपल्यानंतर खरं आमचं भविष्य सुरू होणार आहे. त्या याचं जे काही स्वीटनेस आहे ते जे काय त्या क्लासचं ते आता आम्हाला याच्यापुढे सुरू होईल. तर बस मला वाटतं एवढं पुरेसं आहे. तसं म्हटलं बोलायला गेला तर भरपूर काय पण मी वेळोवेळी बोललो आलो जे चांगलं आहे ते चांगलं म्हटलं जे वाईट आहे ते वाईट म्हटलं. पण ऍप्रिशिएट जी गोष्ट चांगली आहे ती केली पाहिजे. तर मला फक्त एक शेवटचा एक प्रश्न तुमच्या मनात म्हणजे तुमच्याशी विचारावं असं वाटतंय. जसं की आता तुम्ही मला वाटतं सर्वच रिव्ह्यू सर्वच काही टाकून दिलं त्याच्यात. तुमचं ते बरोबर सर्वच अँगल त्याच्यामध्ये कव्हरच केले. टेक्निकल कोणतीच गोष्ट ठेवली नाही. पण आता जसं सर तुम्ही जानेवारीमध्ये स्वतः ट्रेडिंगमध्ये इंटरेस्ट केला. तुमच्या मनात आलं की काहीतरी करावं. या अँगलने तुम्ही हा विचार केला. आणि तुमच्यासारखे अनेक लोक असेल डिपार्टमेंटचे पण असेल डिपार्टमेंटचे बाहेरचे पण असेल हे नॉलेज न घेता ट्रेड करायचे विचार करतात. तर अशा लोकांना तुम्ही थोडंसं गाईडन्स देतात तर कसं होईल. माझं म्हणणं नाही की त्यांनी क्लासेस करा पण माझं म्हणणं हे लॉस तर नाही है ना. आता रेफरन्स असणे कोणाकडे क्लास करणे हा झालं सेकंड पण स्वतःचा काय म्हणतात ना लालचमुळे म्हणा की स्वतःची नॉलेज कमी असते आपण डायरेक्ट ट्रेडिंग रिस्क घेतो ती शक्यता कशी नाही घेता येईल त्याचं थोडस तुम्ही एक केलं तर म्हणजे लोकांना त्याचा फायदा पण. मी ज्या दिवशी सरांकडे क्लास लावण्याकरता आलो सरांना माझा परिचय दिला आणि सरांनी एक रिक्वेस्ट केली सर मी कोण आहे काय आहे हे आपल्यापर्यंत जेव्हा कोणाला सांगू नका. कारण मला नाही आवडत या गोष्टी. मला एक कॉमन पर्सन सारखं सिम्पल राहणं आवडतं. कारण कसं होतं आपण कुठेतरी वेगळ्या ह्याच्यात समाजाला कळतं किंवा लोकांना कळतं तर आपल्याला ते कुठेतरी वेगळी ट्रीटमेंट देतात व्हीआयपी ट्रीटमेंट देतात त्याच्यामध्ये तो जगण्याचा आनंद आहे तो गमावतो. मला वाटतं ते भट आहेत आमची मॅडम आहेत त्यांनी बघितलं असेल की माझ्या वागण्यात कुठेतरी काहीतरी असं जाणवलं की हा माणूस काय पोस्ट होता हे मला आवडतं त्यामुळे सरांना सांगितलं. सांगायचा उद्देश असा आहे की आज मी पोलीस अधिकारी म्हणून नोकरी केल्यानंतर सुद्धा निवृत्त झाल्यानंतर तर कुठेतरी ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न करतोय आणि 2 पैसे तर मिळतील पण माझा वेळ पण जाईल कारण जेवढे काही निवृत्त लोक आहेत आणि ज्यांच्याकडे वेळ आहे आणि महत्वाचं ते मस्ट बी मेंटली अँड फिजिकली कॅपेबल. नुसतं मी निवृत्त झालो म्हणून आता लगेच शेअर मार्केट करतो हे चुकीचं आहे. यू शुड बी रेडी अँड प्रिपेअर की तुम्ही मेंटली फिजिकली त्या लेवलच्या आहात. तर अशा लोकांनी काय हरकत नाही मला वाटतं करायला. आणि मी आग्रह याच्याकरता करतोय की एखादी बिझनेस करायला मी आपल्याला सल्ला दिल तर त्यात तुम्ही विचार करणार हा बिझनेस तर सांगतायत माझेच आहे पण उद्याच्यात लॉस झाला तर काय करायचं. सर थोडे म्हणणार आहे की मी लॉस सांगितलं करा बिझनेस पण लॉस झाला तर मी देतो पैसे. तर त्या पॉईंटमध्ये मला असं म्हणायचं की मी का आपल्याला इन्सिस्ट करतो किंवा सांगतोय की ह्या क्लासमध्ये एक महत्वाची जी पद्धत आहे किंवा जे एक ब्रीद वाक्य म्हणतात आपण त्याला की इथे जो मनुष्य शेअरचं शिकतो ट्रेडिंगचं सगळं काही ट्रेंड होतो त्या माणसाला त्याच्या प्रत्येक ट्रेडमध्ये लॉसचा विचार केला तर ओनली 0.00 रुपीज. दिस इज द फॅक्ट.
आणि सरांचं पहिलं ब्रीदवाक्य आहे, ते आता मी कसं करायचं हे सांगणार नाही तुम्हाला, इट सिक्रेट. टू नो दिस सिक्रेट, शेअर मार्केटमध्ये कोणत्याही ट्रेडिंग करताना, कोणत्याही हे करताना, शेअर घेताना तुमचं 1 रुपया सुद्धा नुकसान होणार नाही, फक्त 0.00 एवढं तुमचा लॉस होईल. आणि हे कसं शक्य आहे, ही जर क्युरियोसिटी उत्पन्न झाली तर सर या इथं सरांकडे, त्याचा क्लास अटेंड करा, तुम्हाला शिकवते. आणि मी असा बिझनेस आनंदाने सांगेल की ज्यात नुकसानच नसेल तर का करू नये, लोकांनी प्रयत्न करायला काय हरकत नाही. आणि कुठेतरी एक समाजामध्ये अफवा आहे किंवा गैरसमज आहे की इट इज नथिंग बट अ गॅम्बलिंग लक बाय चान्स. तो आय एम अ पोलीस ऑफिसर, आय इन्सिस्ट यू, हे काय हरकत नाही. आम्हाला डिपार्टमेंटला सुद्धा सांगितलं जायचं की शेअर मध्ये काम करा तुम्ही वगैरे, कारण दिस इज नॉट बॅड, चांगलं. आणि गव्हर्नमेंटची सुद्धा पॉलिसी कुठेतरी सपोर्टिंगच आहे या गोष्टी. आणि जसं आता आपण बोलले प्रोसेस आहे, प्रोसेस वापरून गॅम्बलिंग कसं असतं की आज मी अंदाजे काहीतरी एक डोळे बंद करून एक दगड मारतो आंब्याच्या झाडाला, आणि एखादी दगड त्या आंब्याच्या पेरीला लागतो, एक पेरी पडते, 10 दगड लागत नाही, त्याच्यात लग बाय चान्स. पण इथे आपल्याला कळतं की जे करत असतील घरीच्या घरी त्यांना कुठेतरी माहिती असेल, कोणी युट्यूब बघत असेल, कोणी काय, ते कुठेतरी अनालाइज हा प्रकार होतो. अनालाइज करावं लागतं, चेक करावं लागतं, प्रिव्हियस हिस्ट्री चेक करावं लागते, याच्यापुढे चार्ट काय होता काय नाही, हे सगळ्यांचा ओव्हरऑल अभ्यास करून ज्यावेळेस आपण हे करतो, याला कुठे लक बाय चान्स या व्याख्यात बसवता येणार नाही. इट इज अ प्युअर बिझनेस. आणि मी सरांना तर म्हणजे सरांचं कौतुक करेल या गोष्टीसाठी की अशा अनेक गोष्टी आल्या समोर की जिथे सरांचा पॉइंट ऑफ व्ह्यू क्लिअर राहायचा, पण टेक्निकल व्ह्यू क्लिअर नव्हता, कारण त्यांचं ते नॉलेज टेक्निकल बॅकग्राऊंडचं नव्हतं. पण मग त्याला सांगायचं कसं, है ना, असा प्रश्न यायचा. आणि तो सांगण्यासाठी आपण टेक्निकलची भाषा वापरली तर डेफिनेटली ती अवघड वाटेल. आणि ऑफकोर्स एक एज प्रमाणे म्हणता येईल किंवा एक पॅटर्न प्रमाणे म्हणता येईल. जसं आता सर गव्हर्नमेंट सेगमेंट मधून बिलॉंग करताय, तर गव्हर्नमेंट सेगमेंटचे लोक मॅक्सिमम सेफ्टीकडे जास्त लक्ष देतात, है ना, सिक्युरिटी बघतात, बघत नाही, है ना. आणि मार्केट तो फार व्हॉलेटाईल, शेअर मार्केट फार व्हॉलेटाईल. मग इथं मला एकच गोष्ट समजली, प्रोसेस जो फॉलो करतो, तो पॅटर्न जो फॉलो करतो, तो डेफिनेटली हे बनतो, सक्सेसफुल होतो. मग तुम्ही कुठल्या सेगमेंटचे ते व्हॅरी करत नाही, तुम्ही कुठल्या एजचे ते व्हॅरी करत नाही, तुम्ही कुठल्या बॅकग्राऊंड मधून आलेले ते व्हॅरी करत नाही, फक्त तुम्ही प्रोसेस फॉलो करताय. आणि ती प्रोसेस कॉमन आहे. असं कुठेच नाही की गारे सरांनी जी प्रोसेस वापरली आणि ती सरांनी पण वापरली तर ते प्रॉफिट मध्ये राहील, गारेचं लॉस मध्ये कधी नाही होऊ शकत. इट अ सिम्पल प्रोसेस फॉर एव्हरीबडी. पण ती प्रोसेस शिकण्यासाठी, जे सर आता बोलले की प्रोसेस शिकण्यासाठी जर तुम्ही इंटरेस्ट घेतला, चांगले ट्रेनर बरेच आहे मार्केटमध्ये, मी परत तेही सांगतोय, मी म्हणत नाही की माझ्याकडेच अप्रोच व्हा, नथिंग. चांगले ट्रेनर अनेक आहे, ते ट्रेनरची ट्रेनिंग घ्या. ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्ही पहिलं बॅक टेस्टिंग करा आणि त्याच्यावर स्वतःचा कॉन्फिडन्स बिल्ड करा, स्ट्रॅटेजी बिल्ड करा आणि मग ट्रेड करा. रिझल्ट भेटणारच. अनेक लोकांना भेटत आहे, अनेक लोक त्याच्यामध्ये प्रॉफिटमध्ये, पण अनेक लोक लॉस मध्ये. तर लॉस वाले काय याचा पण प्रश्न स्वतःला विचारा. आणि डेफिनेटली मार्केट आपल्यासाठी ओपनच आहे. आणि एक गोष्ट खूप चांगली गोष्ट आहे मार्केटची की यहाँ पे हर कोई कमा सकता है ना सर. तुम्हारे पास कम पैसा है, तुम भी कमा सकते हो, तुमच्याकडे जास्ती पैसे तुम्ही पण, तुम्ही तिथेच कुठे काय. तो सर एनिवेज मला तर तुमचा म्हणजे खरं सांगतो, सरांचा जो नेचर आहे इज व्हेरी डाऊन टू अर्थ. काही वेळेस मी माझा स्वभाव मजाकी असल्यामुळे मी त्यांच्याशी मजाक पण बऱ्याचदा केलेला. आणि मी हे बऱ्याचदा विसरून जायचो की अरे सर दॅट डिपार्टमेंट इज देअर. पण एक विषय असा आहे की सर जसं माणूस चांगला दाखवतो तर समोरचा पण तसाच रिप्लाय देतो. आणि तोच रिप्लाय सरांकडून मला अपेक्षित होता आणि तो भेटत गेला. त्याच्यामुळे ते डिपार्टमेंट म्हणा या पोझिशन म्हणा कधीच मनात आली नाही. आणि उद्देश दोघांचा सार्थक होता, योग्य होता की आम्हाला शिकायचंय, आम्हाला त्याच्यामध्ये पुढे जायचंय. आणि डेफिनेटली मलाही मार्केटने शिकवलंय, बनवलंय, घडवलंय, तर मार्केटच चांगलं करून घेत असतो.
तर सर एनिवेज तुम्ही ओव्हरऑल तुमचे सगळे डाऊट क्लिअर आहे असं मला वाटतं. मोस्टली आपला उद्देश हाच आहे की तुम्ही सेल्फ ट्रेडर बना, इंडिपेंडेंट ट्रेडर बना. तुमच्या प्रोजेक्शन जी स्ट्रॅटेजी आहे ती रोज तुमची कशी वर्कआउट करते आणि रोज सारखी वर्कआउट करते त्याला आपण राईट म्हणूया. आणि डेफिनेटली कोणाची जेव्हा गरज नाहीये तेव्हा आपण स्वतःच्या स्ट्रॅटेजीवर काम करतो, इंडिपेंडेंटली आपण प्रॉफिट कमवतो. तो आय थिंक इट इज व्हेरी बेस्ट थिंग इन द मार्केट. रँडमली कुठंच काही गोष्टी राहतात. आणि शेवटी माझा सर्वांना विचार असतोच की जर रिव्ह्यू म्हटले 10 पैकी तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला कसा वाटला क्लास, किती पॉईंट द्यायला आवडेल तुम्ही देऊ शकता. मी आज 10 पैकी 10 द्यायला तयार आहे. कारण पॉईंट मायनस करायला मला काही तसं कारण दिसत नाहीये. कारण कसं असतं प्रत्येक क्षेत्र वेगळं असतं रिव्ह्यू द्यायला. ती मोटरसायकल घेतली तर ती कशी चालू आहे का 2 महिन्यात 6 महिन्यात फर्स्ट एका चालू आता किकच्या गाड्या बंद झाल्या तर स्विच दिल्यावर चालू होते की नाही इथे कुठेतरी प्रॉब्लेम येतात असं. मला असं वाटतं की हा जो विषय आहे इथे या क्लास होता त्यांचे रिव्ह्यू आम्ही देण्यापेक्षा सरांनी आम्हाला 6 महिन्यात बोलवायचं आणि आमच्यामध्ये काय फरक पडला बघून त्यांनी आम्हाला रिव्ह्यू द्यावा असं मला अरे वा. वाटतं. इथं तसं नाही चान्स तुम्हाला काही रिव्ह्यू कारण जे करायचं आम्हाला करायचंय. हो का यांनी बुलेट तयार केली मोटर तयार केली ती माझ्याकडे आल्यानंतर ती चांगली चालते की वाईट चालते विचाराचा अधिकार त्यांना आहे. तर ते त्यांनी गाडी त्यांनी तयार केली पण इथं त्यांनी शिकून आम्ही ते गाडी तयार करणार आहे. नाही या पॉइंट म्हणजे माझ्या मनापासून म्हणजे माझ्या मनामध्ये हा विषय का आला की एकदा असं जनरल मीटिंग ठेवा का आपल्या जुन्या विद्यार्थी नवीन विद्यार्थी जसं आपल्या गेट टुगेदर साठी. आणि खरंच मला पण असं वाटतंय की असं एखादा करून एक शेड्यूल करूया. आणि मला खरंच ते आवडलं तुमचं हा सजेशन तर मला खूपच योग्य सजेशन वाटलं. आणि होणार कसं की याच्यामध्ये काय होईल की कोण काय करतंय हे पण लक्षात येईल, हा. कोण कुठं कसं स्वतःमध्ये चेंजेस आणून प्रॉफिट कमवत आहे ते नवीन जे आहे त्यांना पण त्याचा अनुभव भेटेल. तर हा फॉर्मॅट आपण ऑनलाईन मध्ये पण वर्क करू शकतो किंवा ऑफलाईन पण करू शकतो. तर नक्कीच त्याच्यावर पण आम्ही वर्कआउट करूया. प्रत्येक बॅच पासून मी काहीतरी शिकतो आणि त्याच्यातलं जे काही शिकलो ते पुढच्या बॅचला मी देतो. हो तर आपण गेट टुगेदर केलं तर सर आपल्याला सुद्धा कुठेतरी कळेल की आज मी 100 स्टुडंट तयार केले त्यातले 20 स्टुडंट ट्रेडिंग करणं पण करून दिलेलं आहे. हो तुम्ही म्हणणार का केलं पण तो त्याच्या अडचणी सांगेल तर त्या अडचणी ऐकून तुम्ही तुमच्या पुढच्या बॅच मध्ये इम्प्रूव्ह करून त्यांना द्या. येस येस हा एक फायदा तुमचा होणार आहे. हो दुसरं आता आम्ही जर 4 लोक इथे क्लास लावले आणि आम्ही परत काही दिवसात जर आपण गेट टुगेदर आलो तर कुठे ते क्युरियासिटी राहील की अरे मॅडम कुठपर्यंत पोहोचले काय झालं हा दुसऱ्याच्या साहेबांनी काय याच्यामध्ये केलं, राहिलं फायदा घेतला का आणि मग समोर आल्यानंतर कुठेतरी मग जेलसी फील होते. साहेबांनी 10 लाख रुपये कमवले मी 2 लाख कमवले देन मी आणखी मग फोर्स मध्ये पुढे माझं ट्रेनिंग वाढवतो. म्हणजे कुठेतरी इन्स्पिरेशन येतं कुठेतरी करेज वाढतं माणसाचं. हा पण एक फायदा होऊ शकतो. एक कॉम्पिटिशन निर्माण एक हेल्दी कॉम्पिटिशन निर्माण तो पण एक फायदा होईल. आणि तर प्रत्येकाला प्रत्येकाची काम आहेत धंदे आहेत बिझनेस आहे रिलेशन. आज आपण भेटलो आता जर आपण क्लास सोडून गेलो तर काहीतरी फोन केला सर असं झालं काय करू तसं झालं काय करू फेस टू फेस लवकर चान्स मिळत सर. आणि मग आपण आपल्याला काम वीस होतं असं कुठेतरी 6 महिन्यात वर्षभरात जर केलं एकदा भेटल्यानंतर तो एक आनंद वेगळा असतो. मॅडम ते कुठेतरी गेलेल्या असतील वरच्या लेवलला त्या पण येतील त्यांनाही भेटतो. आणि माझा एक सल्ला आपल्याला बोलला तर ते डिपेंड ऑन यू. तो विषय काढायच्या आधी मी स्वतः असं बोलणार होतो की आजची तारीख आहे 8 जुलै 2025 ला कोणी येऊ की नको मी मात्र येईल आपल्याकडे. आणि त्या दिवशी मी आपल्याला आल्यानंतर विचारेल सर तुम्ही आता माझी परीक्षा घ्या तुम्ही शिकवलं मी पूर्ण करू शकतो का. आणि त्यावेळेस मी खरा फीडबॅक देईन की मला तुम्ही खूपच डेव्हलप केलं. आणि मी आजची तारीख निवडायचं कारण तुम्हाला चांगलं माहिती आहे मला काय ते बोलायचं नाहीये. आजचा विशेष दिवस आहे म्हणून मी आजची तारीख धरली 8/7. चलो व्हेरी गुड सर. मला बऱ्याच गोष्टी असं आज जाणवायला लागल्या की एक एक्सपिरियन्स किती कामा येतो. म्हणजे सरांनी जो काही त्यांचा व्ह्यू सांगितला तो एक एक्सपिरियन्स होता. सरांनी त्यांचा जो व्ह्यू दुसऱ्यांना सांगायचा प्रयत्न केला तो पण किती इम्पॉर्टंट आहे. आणि डेफिनेटली या पूर्ण कामामध्ये सर असो का कोणी इतर असो किंवा मी पण असो
आता कितीतरी विद्यार्थी माझ्याकडून शिकून गेले, कितीतरी विद्यार्थ्यांनी काय काय केलं हे स्टार्टिंगला मला माहिती होतं, नंतर मी पण विसरायला लागलो कारण नवीन विद्यार्थी यायला लागले. आणि मग त्यांच्यामध्ये काय चेंजेस आले ते त्यांनी पण कधी अप्रोच नाही केलं किंवा मी पण त्यांना करू नाही शकलो. आणि डेफिनेटली खरी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये कुठंच काही पॉईंट नव्हता की अप्रोचच करायला पाहिजे. पण एक पॉईंट जर मी काढला, मध्य काढला की चला ही तारीख आहे, तुम्हाला मी महिना अगोदर सांगतोय, आपण या तारखेला सर्वांच्या अरेंजमेंट प्रमाणे भेटूया आणि चर्चा करूया, एक दिवस आपण थोडंसं इन्व्हॉल्व करूया, तर गेट टुगेदर पण होईल, एक दुसऱ्याला काय स्ट्रॅटेजी मध्ये काय काय चेंजेस आहे ते पण कळेल. आणि नवीन जे आहे ते तर सोडाच, पण इतर लोक असे पण दिसतात या मार्केटमधून जे मला क्लास केलेले, त्यांनी या मार्केटमध्ये मास्टरी केली आणि ते मला अजून माहित नाही. काही माझे स्टुडंट आहे, म्हणजे मला आवडेल त्यांच्याबद्दल बोलायला, त्यांनी क्लासेस चालू केले, ट्रेडिंग करताय, स्वतःचा सेटअप केला, वेगळं ऑफिस केलं. काही स्टुडंट असे ज्यांनी चांगली प्रॉपर्टी केली, काही स्टुडंट असे ज्यांनी स्वतःचा फॅमिलीचा जो म्हणतो ना एक अप्रोच असतो फायनान्शियल प्रॉब्लेमचा, तो पूर्णपणे सॉल्व्ह केला. काहींचं असं झालं की मध्यंतरी कोरोनामध्ये जॉब केला, तर मग हे ट्रेडिंगचा बेनिफिट झाला, तर त्यांच्या ज्या प्रॉपर्टी आहे त्या तर मेंटेन राहिल्याच, पण आज वेगळ्या हिशोबाने पण दुसरं करतात. म्हणजे त्यांनी स्वतःचं लाईफ रिस्ट्रिक्ट नाही ठेवलं. जसं काही जॉब करून करून वैतागले, ट्रेडिंग शिकले, मग आता जॉब सोडला पण ट्रेडिंग पण करताय आणि इतर बिझनेस पण करताय, असं पण दिसून आलं मला. तर डेफिनेटली असे अनेक एक्झाम्पल आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. जसं मी बोलले, होऊ शकते 20 काय 40% लोकांनी ट्रेडिंग सोडून दिली असेल, असंही होऊ शकते. नाही त्याच्यामध्ये काही माहितच नाही काय विषय. इव्हन काही असे पण असेल की ज्यांनी ट्रेडिंग सोडली त्याचे कारण मला सांगितले नाही किंवा माझ्याकडून सल्ला घेतला असता तर मे बी ते कारण योग्य की अयोग्य ते सांगितले असते. आणि तिथून ते परत पुढे आले असते. कारण बघा बिझनेस आहे, ट्रेडिंग आहे, हर सर्व स्ट्रॅटेजी सर्वीकडे दर टायमाला राईट होईल याची गॅरंटी नाही, पण सायकोलॉजी राईट असेल तर सर्व स्ट्रॅटेजी राईट करू शकतो आपण. आपण म्हणतो ना की लोक पण म्हणतात कि मैं डिसीजन लेता हूं तो वो डिसीजन पहले राइट भी करता, मेरा डिसीजन मैंने लिया ये दुनिया को बताने से पहले मैं खुद पहले राइट कर लेता हूँ फिर लोगों के पास. तर विषय तोच येतोय आणि डेफिनेटली तुम्ही जे सांगितलं ते नक्कीच करू आपण. तर एनिवे सर, थँक्यू. तुम्ही तर आहेच टच मध्ये, आपला क्लास पण इथंच आहे, तर आपण रेग्युलरली हे करूया, इम्प्रुव्हमेंट करूया. नक्की. ऑल दी बेस्ट सर. थँक्यू.